श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामीमय विश्व या परिवारामध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात कधी येतात आणि कसे येतात, संकटकाळात स्वामींची अनुभूती कशी घ्यावी याविषयी बोलणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी संकटे येतात. कधी घरातील समस्या असतात, कधी आर्थिक अडचणी असतात, तर कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, कधी मन खूप अस्वस्थ होतं. आणि मग अशा वेळी आपल्या मनातून एकच आवाज येतो, तो म्हणजे स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा. पण खरं सांगायचं तर स्वामी आपल्या आयुष्यात फक्त संकटाच्या वेळीच येत नाहीत, तर स्वामी आपल्या आयुष्यात आधीपासूनच असतात. फक्त आपण त्यांना ओळखायला उशीर करतो. आणि एक सांगू का, स्वामींची कृपा म्हणजे केवळ इच्छा पूर्ण होणे नाही. कधीकधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि मग आपण लगेच असं म्हणून टाकतो की स्वामींनी माझं ऐकलंच नाही. पण काही काळानंतर लक्षात येतं की जी गोष्ट घडली नाही त्यातच आपलं भलं असतं. म्हणूनच सांगते की भक्तीमध्ये एक सुंदर विश्वास असतो. स्वामी जे करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात. तुम्हाला आज त्याचा अर्थ समजत नसेल, पण योग्य वेळ आली की त्या निर्णयामागची स्वामींची कृपा नक्कीच जाणवेल. स्वामी आपल्या जवळच आहेत हे कसं ओळखावं, तर स्वामी जवळ असल्याची अनुभूती प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते. कधी अचानक मन शांत होतं, कधी एखाद्या कठीण प्रसंगी योग्य व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येतं, कधी स्वामींचं नाम ऐकून डोळ्यात नकळत पाणी येतं, आणि कधी तर कोणीतरी अचानक श्री स्वामी समर्थ म्हणत आणि त्या एका नामाने मनाला आधार मिळतो. आणि हीच खरी श्रद्धेची ताकद आहे. आपण संकटात असताना मन घाबरतं आणि मनामध्ये अनेक नकारात्मक विचार सुरू होतात. आता काय होणार, माझं काम होईल का, माझी अडचण कधी संपणार. आणि अशा वेळी मनाला एका आधाराची गरज असते, आणि तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ नामस्मरण. नामस्मरण केल्याने आपल्या मनाला स्थिरता मिळते आणि परिस्थितीकडे शांतपणे पाहण्याची ताकद मिळते. म्हणून कोणतंही संकट आलं की घाबरून जाण्यापेक्षा काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. आणि एक लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींच्या नामाचा आधार कधी सोडू नका. स्वामींवर श्रद्धा ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट बघा. कारण स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण भक्ताच्या प्रार्थनेची उपेक्षा नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्त परिवारामध्ये शेअर करा. तुम्हाला देखील असे काही अनुभव आले असेल तर ते मला कमेंटमध्ये शेअर करा. आणि स्वामीमय विश्व या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर स्वामी विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.